योद्धा न्यूज चॅनल। धनुष्यबाणाचा झंझावात। रोहिणीताई थिगळे यांच्या झंझावाती प्रचाराने विरोधकांचे धाबे दणाणले। रेटवडी वाफगाव गटात विकास लक्ष्मीला मतदारांचा उदंड प्रतिसाद। 25 वर्षांच्या जनसेवेची शिदोरी ठरणार निर्णायक खेड रेटवडी। पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणाचे केंद्रबिंदू ठरलेल्या खेड तालुक्यात निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत। विशेषतः रेटवडी वाफगाव जिल्हा परिषद गटात शिवसेना धनुष्यबाण अधिकृत उमेदवार सौ रोहिणी गणेश थिगळे यांच्या प्रचाराने मोठी आघाडी घेतली आहे। विकासाची अष्टलक्ष्मी अशी ओळख निर्माण झालेल्या रोहिणीताईंच्या पदयात्रांना मिळणारा जनसागर पाहता या गटात धनुष्यबाणाचा विजय निश्चित मानला जात आहे। घोषणांनी परिसर दुमदुमला। महिला शक्तीचा एल्गार। प्रचारादरम्यान गावागावात रोहिणीताईंचे जंगी स्वागत होत आहे। ठिकठिकाणी माता भगिनींकडून त्यांचे औक्षण केले जात असून गावचा विकास रोहिणीताईंचा ध्यास अशा घोषणांनी परिसर दुमदुमून जात आहे। महिला मतदारांमधील वाढता कल हा थिगळे यांच्या विजयाची नांदी मानली जात आहे। पदयात्रेत सहभागी होणाऱ्या तरुणांचा उत्साह आणि वृद्धांचा आशीर्वाद ही त्यांची मोठी ताकद ठरत आहे। 25 वर्षांचा निष्कलंक वारसा आणि अनुभव रोहिणीताई थिगळे यांना समाजसेवेचा वारसा लाभलेला आहे। केवळ निवडणूक आली म्हणून त्या रिंगणात उतरलेल्या नाहीत, तर गेल्या 25 वर्षांपासून त्या शिक्षण, आरोग्य आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात अविरत कार्यरत आहेत। निस्वार्थी सेवा। कोरोना काळ असो वा नैसर्गिक आपत्ती, थिगळे परिवार सदैव जनतेच्या मदतीला धावून आला आहे। गणेश थिगळे यांची साथ। पती गणेश थिगळे यांचा दांडगा अनुभव आणि प्रशासकीय कामांवरील पकड ही रोहिणीताईंसाठी जमेची बाजू आहे। विकासाचा अष्टलक्ष्मी अजेंडा। यावेळी रोहिणीताईंनी केवळ आश्वासनं न देता विकासाची अष्टलक्ष्मी ही संकल्पना मांडली आहे। यामध्ये मुख्यत्वे शुद्ध पेयजल योजना घराघरात पोहोचवणे, दर्जेदार आरोग्य सुविधा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांचे सक्षमीकरण, महिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ मिळवून देणे, शेतकरी बांधवांसाठी शेतमाल प्रक्रिया उद्योग आणि सिंचन व्यवस्था, तरुणांसाठी कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी, रस्ते व पायाभूत सुविधांचा कायापालट करणे, दर्जेदार शिक्षण, जिल्हा परिषद शाळांचे डिजिटल रूपांतर, स्वच्छ आणि पारदर्शक प्रशासन। आम्ही लोकांच्या सुखदुःखात गेली 2 दशके सोबत आहोत। हा जिल्हा परिषद गट मॉडेल बनवणे हेच माझे स्वप्न आहे। धनुष्यबाणाला मिळणारे हे प्रेम विजयाची खात्री देणारे आहे। सौ रोहिणी गणेश थिगळे। विरोधकांच्या गोटात अस्वस्थता। थिगळे यांच्या सभांना मिळणारी गर्दी आणि गावोगावी होणारे स्वागत पाहून विरोधकांच्या गोटात मोठी चिंतेचे वातावरण आहे। स्थानिक समीकरणे पूर्णतः बदलली असून सर्वसामान्य जनतेने कामाच्या माणसाला म्हणजेच रोहिणीताईंना कौल देण्याचे निश्चित केले आहे। नमस्कार। हे उमेदवार उभे आहेत ते एका सुसंस्कृत घरातील मुख्याध्यापकांची मुलगी आहे आणि संस्कार आणि समाजसेवेचं बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळालेला आहे आणि परत त्या लग्न होऊन ज्या घरी आल्यात तिथे पण एक समाज सेवा करणारं घरच त्यांना मिळालं आणि आपल्या पती बरोबर त्या सतत फिरत असतात आणि कष्ट करण्याची तयारी, उगाच असं काही फॅशन करून हे करून वरवरचं त्यांचं काही नाहीये। मी गेली 25 वर्ष त्यांना खूप अतिशय कष्ट करताना पाहत आहे आणि त्यांना ते फळ मिळणारच आहे। कारण फक्त वरवर अशी भाषणं करून खोटे हे करून आणि आपले खोटे कष्ट दाखवून काहीच उपयोग नाहीये। त्या गोष्टींना समोरच्यांना यश येणारच नाहीये, कारण तो खरं कष्टाचं फळ आहे ते प्रत्येकाला हे मिळतंच आणि ते त्यांना नक्कीच मिळणार। कारण त्या गेले 25 वर्षापासून मी त्यांना रात्रंदिवस सतत कष्ट करताना पाहिलेलं आहे। असे नेहमीच मी कौतुक करत असते त्यांचं की एवढी एनर्जी आणि प्रेरणा त्यांना कुठून येते। तिच्यात एक दैवी शक्तीचाच आविष्कार आहे आणि देवी तिला नक्की त्याच्यात यश देणार, हे सत्यच आहे। होय, असं माझं मत आहे। मी जयश्री शिवाजी पाटोळे आणि मी यांना खूप म्हणजे गेले 30 वर्षापासून ओळखते।
तर यांचं काम खूप चांगलं आहे. आता अजितदादा पवार कसा कामाचा माणूस समजला जातो जनतेत, तसा गणेश भाऊ थिगे आणि त्यांच्या पाठीमागे पायावर पाय देऊन रोहिणीताई हे एकदम कामाची माणसं अशी आमच्या वस्ती ओळखली जातात. त्याच्यामुळे शेतात जाताना पहाटे 6 वाजता ते भाऊजी शेतात असतात. आम्ही उठलेलो असतो तेव्हा त्यांची गाडी चाललेली असते शेतात. म्हणजे कामाचा माणूस हा त्यांची ओळख आहे दादांच्या पाठीमाग. आणि रोहिणीताई पण घरात सगळं सांभाळून मुलांचं सासू सासऱ्यांचं सगळ्यांचं करून शेतात पण भरपूर काम केलेलं आहे त्यांनी. आता 4 वर्ष झाली असतील ते शेतात जात नाहीत. आता त्यांनी खूप काम केलेले आहे, समाजसेवा केलेली आहे. आता भैरवनाथ पतसंस्थेच्या त्या गेले 9 वर्ष ते पद सांभाळतात, अध्यक्षपद. तिथं पण भरपूर त्यांनी कामं केले, चांगल्यांसाठी कामं केलं. आणि ह्या उमेदवारांसोबत आम्ही गेल्या 2-3 दिवस फिरतोय आणि ह्या उमेदवारांना प्रत्येक घरातून प्रतिसाद चांगलाच मिळतोय आणि त्यांची कामगिरी पण खूप चांगली आहे. आणि गणेश थिगळे हे पण खूप गेल्या 15 वर्षापासून संचालक अध्यक्ष काम करतात. त्यामुळे त्यांची पावती रोहिणी थिगळे यांना नक्कीच मिळेल ही धनुष्यबाणाच्या यांनी मी बोलते. धनुष्यबाणावर माळा शिक्का, सर्वांनी विचार करा पक्का, धनुष्यबाणावर माळा शिक्का. बढ़ो हम साथ है, रोहिणीताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. क्रमांक 1 निशाणी धनुष्यबाण. सर्वसामान्य जनतेच्या उमेदवार थिगळे रोहिणी गणेश. निशाणी धनुष्यबाण. जनतेच्या समस्यांची जाण झटका. 1 नंबरचे बटन दाबा आणि ठेकेदारी. धनुष्य